10,000 रुपयांचा आणि भव्य चषक की जे श्रीकृष्ण मित्र मंडळ आंबेगाव यांच्या वतीने दिलं गेलेलं आहे। सतेषु जायते शूरा सहस्रेषुचे पंडिता बघता दस सहस्रेषु दाता भवती वानवा असं म्हटलं जातं। 100 माणसांमध्ये एक पंडित जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एक चांगला वक्ता जन्माला येतो। परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची कमतरता असते। परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी सढळ हाताने या सर्वांनी स्पर्धेला सहकार्य केलं। त्या सर्व सौजन्यदात्यांच्या आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। पहिला सेमीफायनल आंबेगावकर चषक 20 ते 20 आणि इथे अनाउन्समेंट प्राइसची आपल्याला पाहायला मिळते। चापेवाडी संघ कोणत्याही फलंदाजाने जर 50 धावा पूर्ण केल्या तर त्याच्यासाठी 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आणि गोलंदाजी तुम्ही करतात तर लागोपाठचे 3 चेंडू 3 गडी बाद जर तुम्ही केले तर आमचे समालोचक मित्र की ज्यांचे योगेशजी दलाल चापेवाडी जे आरोग्य कर्मचारी आहेत ते भाऊजी आहेत त्यांच्या वतीने अर्थात ओमकारजी शेटे यांच्या वतीने 5,000 रुपयांचा कॅश प्राइज तुम्हाला तिथे दिलं जाईल। पहिला चेंडूवर एक धावा आलेली दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली विकी कातवारा की ज्याने कालच्या दिवसामध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली होती। भल्या भल्या फलंदाजांना चारी मुंड्या चित केलं होतं, सळो की पळो करून सोडलं होतं। 13 तिरपीट फलंदाजांची उडवली होती तो गोलंदाज विकी। यावेळेस फुलटॉस इथे टर्न केलेला आहे, कॉपी बुक स्टाईलने खेळला गेलेला हा फटका आपण पाहतो हा चौकार। वाईस ऐकला वाकळांचा खरं तर तो आवाज आहे। अलीकडे आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रभर तो आपल्याला आवाज ऐकायला मिळतो। ओमकार शेटे सर आपण दिवसभर इकडे उपस्थित राहिला समालोचन कक्षामध्ये, त्याबद्दल तुमच्या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो। असं ज्या वेळेस तुम्हाला इकडनं हाक दिली जाईल त्यावेळेस तुमचा प्रतिसाद मिळावा हीच अपेक्षा। एकूण धावा आहेत 5। खरं तर काही दिवसांपूर्वी 7 दिवसाची कबीर निर्मळ स्मृती चषक होतो, तिकडे आम्ही ओमकार आणि मी दोघे जण पूर्ण 7 दिवस म्हणजे पूर्ण 7 नाईट्स तिकडे उपस्थित होतो आणि ती स्पर्धा संपली। त्यानंतर ओमकार बरोबर आज जोडण्याचा लगेच योग आला आणि तेही आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये दुग्ध शर्करा योग। मैदानाच्या आतमध्ये सामना सेमीफायनलचा सुरू आहे ज्यामध्ये आपण पाहतो एका बाजूने चापेवाडी संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने यंगस्टर नांदेनी म्हणजे त्यांच्याकडे खूप सारी एनर्जी आहे, त्यांच्याकडे खूप सारा उत्साह आहे आणि ज्यावेळेस तुम्ही उत्साहित असता, ज्यावेळेस तुम्ही प्रोत्साहित असता, ज्यावेळेस तुम्ही एनर्जेटिक असता त्यावेळेस तुम्ही अशक्यप्राय गोष्टी शक्य करू शकता आणि ते इथे करता येईल का? या संपूर्ण स्पर्धेतील उलटफेर नांदेरी संघाला करता येईल का हे पाहणं औत्सुक्याचं। यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न आहे, उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन फटका सजवायचा होता, चेंडूची गती कमी केली होती विकी कातवाराने आणि इथे ती टॅकल करता आले नाही। ही फलंदाजाला यावेळेस डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोशन भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळत आहे। 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे, आतापर्यंत 6 धावा धावपलकर आहेत। या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात चांगली झाली होती, शेवट कशा पद्धतीने इथे केला जाईल हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पुढे सरसावले यावेळी क्षेत्ररक्षक समोर उपस्थित आहेत, टिपला जेल आणि फलंदाज इथे मनोज वडवले याचा संपलाय खेळ, फलंदाज बाद। सपोर्टर्स आहेत चापेवाडी संघाचे। पहिले षटक संपले, एकूण धावा धावपलकर आपण पाहिल्या 6 क्रमांक 2चं षटक कैलास वाघच्या वतीने फेकलं जाईल। स्ट्रायकिंग एंड फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत रोशन भोईर। रोशन साठीचा हा चेंडू पुढ्यात ठेवलेला होता, प्रचंड मनगटाची ताकद वापरण्याचा प्रयत्न बॉटम हँडचा वापर केला गेला होता, परंतु हे सगळं ज्यासाठी केलं तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये करता आली नाही फलंदाजाला, म्हणजे चेंडू फळीचा संपर्क साधता आला नव्हता। हा चेंडू एकही धाव देऊन जाणार नाही, निर्धाव चेंडूने या षटकाला सुरुवात कैलास वाघ याची झालेली आहे। विकी कातवार आणि त्याच्या नावाप्रमाणे खरं तर इथे
कामगिरी केली आहे. त्याने फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एक फलंदाज सुद्धा बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. यावेळेस पूल केलेला आहे, उजवेष्टीच्या बाहेर गेले, शपल क्रॉस झाले, त्यानंतर फटका खेळलाय, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू अडवला आणि रॅपिड थ्रो आलेला. इन बिटवीन फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्यासाठीची वेळ उपलब्ध होती. दोन्ही फलंदाजांकडे ती धाव पूर्ण केली गेलेली आहे. 7 धावा याचबरोबर धावफलकावर जोडल्या गेल्या. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि जास्तीत जास्त आज आपण पाहिलं जास्तीत जास्त वेळेसाठी सूर्याची प्रखर किरण आपल्यापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर थोडा वेळ अगदी या अगोदरचा सामना आणि हा सामना आपण बघतो की वातावरण थोडं शांत झालेल्या आल्हाददायक बनलेलं आहे. स्लॉ करायचा आहे. इथे चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला. फलंदाज म्हणून तुम्ही किती उंच असू द्यात, फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्यात, परंतु या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर ॲट वन्स तुमच्या समोरून जर खालीहून निघून गेला तर मात्र तुमच्या समोर खूप अडचणी येतील. तेच मैदानाच्या आतमध्ये घडलेलं आहे. इथे हा चेंडू सुद्धा निर्धाव, चांगली गोलंदाजी, चांगलं प्रभावित केलाय, चांगला इम्पॅक्ट कैलास वाघचा आपण बघतो. इथे ही फुल लेनचा चेंडू आहे, वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. इथे लिलया फेकलेला आहे कैलास वाघनं. संघर्ष करावा लागेल तो धावा बनवण्यासाठी सुरुवातीला आणि त्यानंतर संघर्ष करावा लागेल जितक्या धावा बनवलेल्या आहेत त्या वाचवण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. यंगस्टर नांदेनी संघाने आजच्या दिवसामध्ये फार चांगलं क्रिकेट दाखवलेलं आहे, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही या अगोदर जी कामगिरी केलेली असते त्यावरून तुम्हाला आत्मविश्वास निश्चित मिळतो, परंतु प्रत्येक वेळेस कंडिशन वेगळी असते, प्रत्येक वेळेस ऑपोजिशन वेगळी असते आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये इथे चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलेला आहे. यस, फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे आणि तरी सुद्धा फलंदाज निश्चितच तिकडे थांबण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित फलंदाजाला खेळपट्टी सोडण्याची इच्छा नसावी, परंतु आपण सर्वजण पंचांच्या इशाऱ्याचे खरं तर धनी आहोत. ज्यावेळेस पंच तुम्हाला बाद ठरवतात त्यावेळेस खेळाडू वृत्ती आपल्याला दाखवावी लागते आणि ते फलंदाज बाद ठरलेले आहेत. बाद होणारे फलंदाज आपण पाहिले ते म्हणजेच कल्पेश भोईर. लागोपाठचे 2 चेंडू कल्पेशने निर्धाव खेळले होते. नवीन फलंदाज जर्सी नंबर 7, ज्या फलंदाजाकडे चांगल्या फलंदाजीची क्षमता आहे, नरेश वडवले मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जर्सी नंबर 7 म्हटलं की आपल्याला आपसुकच MS धोनी यांची आठवण होते. अत्यंत शांत मनाने खेळणारा खेळाडू कोणता असेल तर तो MS धोनी म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. परंतु अलीकडे एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं नाव आहे रोहित शर्मा, ज्याला 4 गोष्टींसाठी कम्पेअर केलं जातं. त्या 4 गोष्टी कोणत्या यावरही आपण विचार करू. इथे फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल तर होणारच, ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि तो झेल इकडे स्वीकारला गेला. आणखी एक फलंदाज बाद. रोहित शर्मा याच्याविषयी आपण चर्चा करत होतो. रोहित शर्मा असा खेळाडू आहे ज्याला कॅप्टन्सीसाठी MS धोनी बरोबर कम्पेअर केलं जातं, ज्याला धावांसाठी विराट कोहली बरोबर कम्पेअर केलं जातं, ज्याला 6 सिटिंगसाठी क्रिस गेल बरोबर कम्पेअर केलं जातं. अशा पद्धतीने रोहित शर्मा आहेत आणि ज्याला ओपनरसाठी सचिन तेंडुलकर बरोबर कम्पेअर केलं जातं. असे हे 4 फॅक्टर आहेत आणि ते 4ही फॅक्टर येऊन थांबतात ते रोहित शर्मा बरोबर. असा अत्यंत गुणवंत खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये रोहित शर्माला MI ची कॅप्टनशी सोडावी लागलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा फार मोठा वादंग निर्माण झाला. इन द सेन्स की जे त्यांचे MI चे फॉलोअर्स होते ते फार मोठ्या संख्येने त्याने MIचं इन्स्टा पेज आहे ते अनफॉलो केलं. कल्पेश कातवारा क्रमांक 3चं षटक. इथे पूल करण्याचा प्रयत्न आहे. ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आलेला आहे. माणूस अगदी मरणावस्थेत असल्यानंतर ज्या पद्धतीने हातपाय चालवतो फिरवतो त्या पद्धतीने बॅट तर फिरवली. चेंडू फळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा चेंडू निर्धाव आहे. गोलंदाज कल्पेश कातवारा पुन्हा एकदा वरती स्ट्रायकिंग याला फलंदाज आपण पाहू शकलात तर ते आहेत रोशन. याला इथे फलंदाजीची रोषणाई दाखवावी लागेल, परंतु त्याचाही दीप इथे विझलेला आहे. आणखी एक फलंदाज बाद. रोशन भोईर आउट. अलीकडच्या काळामध्ये छकड्यांच्या जंग शर्यतींना फार मोठी पसंती दिली जाते. काल झालेल्या मैदानामध्ये मला असं वाटतं प्रस्थापित बैलांचा पराभव झाला
आणि कालचं मैदान इतर 2 बैलांनी गाजवलं. त्यांची नावे माझ्यापर्यंत निश्चितच पोहोचली नाहीत कोणते ते 2 बैल आहेत, परंतु चर्चा मथुर आणि बकासूरची नव्हती. राजा आणि अरे एक जण राजा आणि ठाकूर म्हणतो, मला इकडे ऐकायला येतं. काय म्हटले तुम्ही? बाजी आणि लक्की. नेमकी काय भानगड आहे? कन्व्हिन्सिंग कोणाकडे जर असेल नाव तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा. परंतु निश्चितच जी प्रस्थापित जोडी होती तिला मात खावी लागलेली, म्हणजे मथुर सुद्धा बाद झाले, बकासूर तिकडे पळत होते, त्यांना ही हार स्वीकारावी लागली. हे होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही चकड्यांच्या जंगी शर्यती असू दे, एक एकच बैल नेहमी विजयी व्हायला लागला तर मग इतरांनी स्पर्धेमध्ये सम्मिलित व्हावं की नाही हा प्रश्न आहे. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की गेल्या वर्षीचा हंगाम, त्या अगोदरचा हंगाम, फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये गोरसई ब उतरला की उतरला, गुलाल त्यांचाच असायचा गोरसई बचा. परंतु अलीकडे तो ट्रेंड थोडा बदलत चाललेला आहे, कारण अलीकडे टेंबिवली संघाने गोरसई ब संघाला ह्या हंगामामध्ये 3दा हरवलेला आहे. आणि त्या दिवशी सुद्धा मी कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये होतो, तिथे गोरसई संघाचा पराभव पहिल्याच फेरीत झालाय. म्हणजे ह्या गोष्टी होणं गरजेचं असतं. म्हणजे यातून काय होतं की तुम्हाला नवीन विजेते मिळतात, त्यांची प्रेरणा वाढत असते, ते अनेक ठिकाणी सम्मिलित होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. एकूण धावा आपण पाहिल्या तर 11 आहेत, परंतु तरी सुद्धा गोरसई ब संघाने या हंगामामध्ये आतापर्यंत 4 ते 5 तिथे अंतिम विजेतेपद निश्चितच मिळवलेली आहेत. 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावर. कल्पेश कातवारा, इथे स्विच केलेला एक क्षेत्ररक्षक उपस्थित, साधा सोपा झेल सुटला. इथे क्विक रिप्लाय आला क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचबरोबर फलंदाज धावबाद झाला. ज्याचं मरण आलं त्याला कुठेही घेऊन जा, तो मरणार म्हणजे मरणार. त्यांच्या जंगी शर्यतीला सुरुवात झाल्यापासून अधिकृतरित्या एक गोष्ट मात्र बदलली, ती म्हणजे की या बैलांची जोपासना, निगा ही चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठीचा जो भाव आहे तो सुद्धा वधारलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूपैचा कोणताही संपर्क नाही आणि पाहायचा आहे हा चेंडू सुद्धा निर्धाव आहे. आतापर्यंत धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आपण पाहिलं तर त्या आहेत फक्त आणि फक्त 11. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात सुद्धा झालेली आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने धावपलक पुढे गेले, मला असं वाटतं हा सामना 2 षटकामध्ये सुद्धा संपू शकतो. पुढच्या सत्रामध्ये इथे कॅज्युअल अप्रोच आपण एस्टेनच्या मागे बबलू पारदीचा पाहिला, वाईड +1, 2 धावा इथे धावपलकावर जोडल्या गेल्या. ज्या पद्धतीने हळवारपणे धावपलक पुढे सरकतं, बबलूलाही फलंदाजी करणाऱ्या संघाची मदत करावीशी वाटली आणि 2 धावांनी ती केली सुद्धा. अविनाश वाघ, फुल टॉस, यावेळेस हॅमर्ड केलंय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे दूरवर, चेंडू पर्यंत पोहोचले की झेल टिपलाच समजा, तेच मैदानाच्या आतमध्ये झालं. आणखी एक फलंदाज बाद. फलंदाज लवकरात लवकर जा. आणि यानंतरच्या आयोजनामध्ये दिनेश घरत सर, मला एक गोष्ट निश्चितच आवर्जून अशी वाटते की एखाद दिवशी नानकसवाडी आणि त्यांच्या विरोधात वाघाची वाडी हा सामना जर बघायला मिळाला तर ते बॅटल पाहण्यासारखं असेल. कारण नानकसवाडी संघाने सुद्धा स्वर्गीय प्रशांत स्मृती चषकामध्ये खाटेकरला खूप प्रभावित केलं होतं. मोठ्या मोठ्या संघांना त्याने पराभवाची धूळ चारली होती आणि ते बॅटल कधीतरी बघायला मिळो अशा पद्धतीने निश्चितच आयोजकांना सूचना आहे. एखाद्या पोलमध्ये मुद्दा म्हणून जरी तुम्हाला इन्सर्ट करता आले हे दोन्ही संघ तरी करा. पूर्वी कुस्ती खेळली जायची आणि कुस्तीमध्ये एक अशी गोष्ट होती की जिथे तुम्ही या अगोदर कोणाविरोधात जर पराभूत झालेले असाल तर त्याच्या विरोधात तुम्ही लगेचच दुसऱ्या आखाड्यावर उठायचे आणि त्याच्या विरोधात मला कुस्ती करायची, जिंकायचे अशी
असूया तुमच्यामध्ये असायची, अशी जिद्द असायची. आणखी एक फलंदाज बाद. पुअर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे यंगस्टर नांदिनी संघाचा आपण बघतो आणि त्यामुळे मग तिथे खुन्नस अधिक वाढत जायची. आणि पूर्वीच्या कुस्त्या म्हटल्या की पैलवान 2-4 असायचे, परंतु संपूर्ण गाव त्यांच्या बरोबर जायचं आणि फार मोठा वादंग तिकडे निर्माण व्हायचा. हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु अलीकडे क्रिकेटमध्ये तुम्हाला तसं करता येत नाही, कारण क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचे लॉट्स ज्यावेळेस पडतात त्यावेळेस ते लाईव्ह असतात आणि कोणाची लढत कोणाबरोबर होते हे ते लाईव्ह लॉट्समध्ये समजत असते. त्यामुळे तुम्ही हटकून कोणालाही मागून घेऊ शकत नाही की यांच्या विरोधात आम्हाला खेळायचं आहे म्हणून. 13 ऑन दी बोर्ड, 13 धावा धावपलकर आहेत. या षटकातील किती चेंडूचा खेळ शेष आहे? 2 चेंडूचा खेळ येणं शेष. एकूण धावा धावपलकर आहेत 13. यावेळेस गती कमी केली होती, रक्षात्मक रीतीने खेळलेल्या डिफेन्सिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा आपण पाहिला आणि याचबरोबर एक धाव आली. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 14. एखादा षटकार जर आला तर तो स्वागतार्ह असेल आणि तो अत्यंत गरजेचा आहे. धावपलक थोडं अशक्त झालेलं आहे, त्याचं सशक्तीकरण मैदानाच्या आतमध्ये केलं जावं ही अपेक्षा खेळाडू कक्षाला आहे, परंतु तसा फटका अजूनपर्यंत या धावपलकावर जोडला गेला नाही. पुढे सरसावले चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचले. एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये आरामशीररित्या उभे आहेत, न्याहाळत आहेत. एक धाव पूर्ण दुसरीसाठी निघतील. बबनूने इथे काय केलंय ते आपल्याला पाहावं लागेल. 2 धावा निश्चितच पूर्ण झालेल्या आहेत. याचबरोबर पहिलं सत्र संपलं, ज्यामध्ये एकूण धावा आलेले त्या म्हणजे 16 आणि माफक आव्हान 4 षटकांमध्ये 17 धावांचं. चाफेवाडी संघ मैदान लवकरात लवकर सोडा आणि त्याचबरोबर यंगस्टर नांदेनी आपण मैदानाचा ताबा घ्या. जाऊया DJ ईशानकडे, ऐकूया सुरेल संगीत. सेमीफायनल मधून फायनल कडे जाण्यासाठी ते गाठायचे ते म्हणजेच चाफेवाडी संघाला. भोवताली दाटला अंधार दुःखाचा, जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी.
तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, षटकाराने सुरुवात दर्जेदार. बबलू टायगर मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. संपल्यानंतर ना ईशान चॅम्पियन चॅम्पियन ते जे गाणे ना ते तयार ठेव फक्त आज. ती तर मध्ये नाही वाजवलं तरी चालेल, मी सांभाळून घेतो. हे सामना जिंकला नाही आणि की तिथं चॅम्पियन गाणं वाजवायचं, तुला लक्षात घे. माहिती आहे ना ते गाणं, एव्हरीबडी नो चॅम्पियन चॅम्पियन गाणं लाव. चॅम्पियन चॅम्पियन असं येईल बघ. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलेला आपण पाहिला. षटकाराने निश्चितच या सत्राला सुरुवात केलेली आहे बबलूने आणि 17 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. विनोद वडवले आलेले आहेत इथे गोलंदाजीसाठी. विनोदवर पहिलाच मोठा प्रहार आघात तिकडे खरं तर दिला होता बबलूने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेले आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंगला फलंदाज बबलू. हे जिंकलं ना की लावायचा. हा हे जिंकल्यावर तेव्हा तू मध्ये लावूच नका. आता ते जवळ आले, ते 1-2 फटक्याचं काम आहे. 10 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 7 धावांची यानंतर गरज असेल सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला बबलू. मला असं वाटतं हा सगळा सामना बबलूला संपवायचा आहे की काय, ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये 56 धावा बबलूने धावपलकावर जोडल्या होत्या. इथे काय झालंय मैदानाच्या आतमध्ये, निश्चितच बबलू खेळपट्टी सोडतो, याचा अर्थ एज लागली. एसटी रक्षकाने चांगला झेल टिपला. फलंदाज बबलू बाद. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. खरं तर समोरच्या संघाने प्रभावित होणारी कामगिरी जरी केली असेल तरी यंगस्टर नांदेडी संघाने संघर्ष दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे करतायत. विनोद वडवलेने यावेळेस फलंदाज बबलूला बाद केलेला आहे. क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. मला असं वाटतं विकी कातवारा जात आहेत. कैलाश कातवारा आणि विकी कातवारा ही कातवारा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जिंकण्यासाठी धावांची गरज यानंतर आहे ती म्हणजे 7. कालच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त धावा बबलूने ज्या बनवल्या होत्या त्या होत्या 56. आजच्या दिवसामध्ये 10 धावा त्याला तिकडे ऍड करता आल्या आणि त्याचबरोबर विकी कातवाराने आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये 7 गडी बाद केले होते आणि आज त्याने 1 गडी बाद केलेला आहे. खलील शेखची कामगिरी सुद्धा या स्पर्धेमध्ये फार चांगली झाली होती, ज्याने 60 धावा कालच्या दिवसामध्ये आपल्याला दाखवल्या होत्या. मोरिया 11 पाडाळे आणि चाफेवाडी या दरम्यान कालच्या दिवसातील क्वालिफिकेशनचं राऊंड अर्थात बक्षीसपात्र फेरी तिकडे झाली होती. विनोद वडवले. इथे हा फटका चांगला आहे, मिळेल अंतर, कारण आहे हा षटकार. आणखी एक मोठा फटका. बरोबर दोन्ही संघांचं धावपलक सारखंच आहे, म्हणजे 16 धावा दोन्ही संघांच्या धावपलकावर. 1 धाव इथे गरजेची असेल हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. आणि त्याचबरोबर आंबेगावकर चषकातील पहिला संघ आपण इथे निश्चितच बघणार आहोत जो फायनल मध्ये धडक प्रवेश मिळवणार आहे आणि त्याच्या उंबरठ्यावर MS11 चाफेवाडी संघ आलेले आपण पाहू शकाल. 1 धावेची गरज आहे, 1 पाऊल दूर आहेत इथे फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून संघ MS चाफेवाडी. एका धाबेची गरज असताना रक्षात्मक रीतीने खेळलेत आणि याच बरोबर इथे डायरेक्ट हिट आलेली आहे. अनाउन्समेंट करण्यापासून थोडं आपल्याला थांबावं लागेल. इथे फलंदाज बाद आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल आणि या आपण पाहूया. पाहायचंय ज्यावेळेस बॅट ग्राउंडेड होण्याच्या अगोदर बेल्स डिस्लॉज झाल्या होत्या की नाही हे पाहायचंय. आणि या फलंदाज सेफ आहे. याच बरोबर MS11 चाफेवाडी संघ आंबेगावकर चषक 20 ते 20 या स्पर्धेतील पहिला संघ की ज्याने इथे धडक मारलेली आहे ती फायनल मध्ये. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन चाफेवाडी.